आमच्या इथे ना कालपर्यंत सतत 8 दिवस असा जोरदार पाऊस सुरू आहे. आणि त्या पावसामध्ये ना आमच्या घराच्या अवतीभोवती काय झालं ना ते तुम्हाला मी दाखवते. अचानक ना काल रात्री 9-10च्या दरम्यान असा मोठा आवाज आला. पण काय आहे, आम्ही काय बाहेर आलो नाही, कारण का पाऊस जर असेल ना तर आमच्या इथे लाईट नसते. मग त्या अंधारात काय आम्ही बाहेर आलो नाही. पण आज सकाळी आम्ही उठलो आणि आमच्या परसवामध्ये फिरलो असं, तर बघितलं आम्ही ना, ते बघूनच आम्हाला असा धक्का बसला आणि खूप वाईट वाटलं. तर तुम्हाला मी दाखवते ते ते आमच्या परसवामध्ये काय झालं ते. आता तुम्ही बघत असाल की आज जो आहे पाऊस थोडा उघडलाय आणि थोडासा ऊन पण आहे. पण आता परसवात काय झालंय ना ते तुम्हाला मी दाखवते. तुम्ही ते पण बघा, खूप वाईट वाटेल तुम्हाला पण. या, चला तुम्हाला मी दाखवते पावसामुळे कसं काय झालंय ते. हे बघा, हे वरचा रस्ता उंच झाला आणि जोराचा पाऊस आला आणि त्यामुळे हा माझा बाण पूर्ण पडला बघा. ही आमच्या घराची बाउंड्री आहे. वरच्या रस्त्याचा दबाव आला आणि आतल्या साईडला काय सपोर्ट नव्हता. मग तो दबावाने बाण थोडा वाकला गेला आणि पाऊस पडल्याबरोबर बाण पण पडला, कोसळला. हे बघा, आणखीन तुम्हाला पुढपर्यंत दाखवते. पण तुम्हाला मी झाडं दाखवते. ही बघा, ही मेहंदीची मी फांदी एक आणली होती आणि ती लावली होती मी गेल्या वर्षी आणि एका वर्षात बघा एवढी मोठी झाली. पण ती सुद्धा पडली हो. खूप मला वाईट वाटलं. हे बघा, त्याच्यावर चिरे पडले सर्व. हा चाफ्याचं झाड, हा मी कलम आणला होता. त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला मी शेअर केला होता. पण त्याच्यावर सुद्धा चिरे पडले आणि तुम्ही बघत असाल. ही बघा, एक बाजूची फांदी मोडली गेली. पण तिच्यावरती चिरा होता ते ह्यांनी जरा उचलून बाजूला केला. पण ह्या मेहंदीच्या मुदावरती ना भरपूर चिरे आहेत. ते काय यांना उचलायला जमले नाही. म्हणून आता आम्ही 2-3 माणसं बोलवणार. किती येतात ते बघूया आणि त्यांना हे चिरे उचलून एका बाजूला ठेवायला सांगणार. कारण का आता ह्या पावसाळ्यामध्ये ही बाउंड्री पण आम्ही घालू शकत नाही, सर्व वाहून जाणार. हे बघा, बघितलं कसं झालं ते. कुठपर्यंत माझा बाण पडला ते बघा. ते नशीब हे माझं चुलीकडचं छपरं आहे. त्या छपराच्या इथे मी नवीनच आता एक पिलर घातला होता, त्यामुळे तो बाण तिकडचा टिकून राहिला. तुम्ही बघत असाल, हे माझं जुनं चिऱ्याचं बांधकाम होतं आणि त्याच्यावरती हे माती आहे. चला, हे आमची गुरंसुद्धा आली. हे बघा, पावसाने किती नुकसान झाली. आता बघूया किती जण येतात आणि हे सगळे चिरे उचलून बाजूला ठेवणार. आणि तात्पुरती 2-3 महिन्यासाठी आम्ही इथे अशी साधी वय घालणार. आणि दिवाळीपर्यंत जर पाऊस थांबला मग त्याच्यानंतर हे चिऱ्याचं बांधकाम करणार, बाउंड्री घालणार. नाहीतर जर इथे साधं जरी कुंपण जर घातलं नाही ना तर गुरं बकऱ्या आतमध्ये येऊ शकतात. म्हणूनसाठी आम्ही तात्पुरतं करणार. तुम्हाला एक सांगू का, इथे सुद्धा ना इलायची केली झाड आहे, ती पसवली होती आणि ती बऱ्यापैकी तयार पण झाली. पण ती मोडली नाही. तुम्हाला ती पण दाखवते. हे बघा, आता इथे आले मी दुसऱ्या बाजूला, म्हणजे त्याच लाईनीमध्ये. हे बघा, हे नवीन पिलर घातलं होतं आणि वरती हे छप्पर घातलं होतं. मग तो पिलर घातल्यामुळे हा माझा बाण थोडा वाचला. हे बघा, आणि इथे पण भरपूर हे जास्वंदीचं झाड आहे बघा. कलम आहे, आबोली कलम, आबोली रंगाच्या याच्यावरती जास्वंदी येते, म्हणजे फुलं येतात. ते पण गेलं. हे बघा, कढीपत्ता, हे सर्व जास्वंदीची मोठी मोठी झाडं ती पण वाकली गेली. काली मिरीच्या वेली भरपूर मी लावल्या होत्या, म्हणजे ह्यांनी लावल्याने होत्या. कलम पण आणले होते
आणि कोणत्या कोणत्या वेली आम्ही आणून रुजवल्या पण होत्या आणि बऱ्यापैकी झाल्या होत्या. हे बघा किती मोठी मोठी पानं आहेत, त्यावर तुम्ही ओळखू शकता किती काली मिरीची वेल मोठी होती, ती सुद्धा पडली बघा या चिऱ्याच्या वजनाने. आता तुम्हाला मी केल दाखवते. केल आमची ती ना तयार झाली आहे. ही बघा, हा कोका इथे आहे आणि किती लांब आहे त्याचा दांडा तो बघा. आम्ही म्हटलं जरा होऊ दे, पिकू दे, त्याच्यामध्ये म्हटलं एखादा जर केला पिकलं असतं ना केला तर आम्ही काढली असती, पण त्या अगोदरच ना हे असं बाण पडलं. पण केलीचं झाड वाचलं. आता ह्या केली तयार झाल्यात. आता बघूया कोण इकडे आता चिरे उचलायला आलं का आम्ही यांना सांगणार. मी यांना सांगते की हे केलीचं फणं पण काढून ठेवा. ही केल आहे ना, इलायची केली जास्त उंच होत नाही, त्यामुळे ना पावसामध्ये ह्या पडल्या नाही. केली सर्व केली तशाच आहेत बघा, मस्त उभ्या आहेत. हे बघा किती पडलं हो, खूप वाईट वाटतं. खर्चात खर्च एक एक वाढते. हे बघा वरचा रस्ता किती उंच आहे तो बघा, आणि हा माझा बांधकाम कुठे आहे तो बघा जुना, आणि त्याच्यावरती हा एवढा रस्त्याची माती आली, त्याच्यामुळे सर्व दबाव पडला त्या बांधावर. हे बघा तुम्हाला दिसत असेल किती वाकडा झालाय तो बघा, आणि पावसामध्येच पडला. आता करणार तरी कसं. रेतीची गाडी नाही येणार, सिमेंट नाही आणू शकत, माल कुठे मिस करणार. हे सर्व असं झालेलं आहे. म्हणून तात्पुरता आम्ही अशीच बाउंड्री घालणार, म्हणजे चिवे वगैरे बांधून. हा बघा हा माझा पुतण्या आलाय, पण त्याच्या सोबत येणार होते ते आले नाही. काय तुझ्या सोबत येणार होते ते आले नाही? अच्छा. आता काय पावसाला आहे म्हटल्याच्यानंतर सगळ्यांच्या शेतीची कामं आहेत ना, म्हणून कोणाला वेळ मिळत नाही. मग आता त्याला माझे हे मिस्टर म्हणजे तुमचे काका मदत करतात आहे. बघा काय करणार, हे सर्व उचलून ठेवायला लागेल आता. हे बघा हे सर्व असे उचलून इथे असं थर लावून ठेवतात आहे. हे बघा पाऊस जरा थांबलाय, त्याच्या अगोदर हे चिरे उचलून होतील तेवढं बरं आहे. तुम्ही सावकाश करा हो. काय करणार आता, तो एकटा तर एवढं सर्व करू शकत नाही, म्हणून हे गेलेत त्यांच्या मदतीला. तर हे चिरे उचलले ना तर हे सर्व झाडं जे पडलेत ना, चिऱ्याच्या खाली दबली गेले, ते सर्व उभे करायला तरी मिळेल ना. आमचा हा पुतण्या कधी पण बोलवलं तर येतो बाबा आमच्या कामाला मदतीला. आपलं ते आपलं, होय की नाही. हा आपला आला आहे म्हणून बरं झालं, तेवढं यांना मदत. आता हे चिरे आहे ना, इथे असं अर्धा बाण तुम्हाला दिसत असेल, चिरे सुटलेत बघा. मग ते हे इकडची चिरे आहे ना तसेच उभे करून तिथे ठेवणार सपोर्टला. बघा म्हणजे तो अर्धा जो आहे तो तरी पडू दे नको, निदान दुसरा बाण घालेपर्यंत नवीन. असं टेपर लावा. हा टेपर लाव. हा आता जरा मजबूती, त्याला जरा सपोर्ट मिळाला नाही म्हणजे तो पडणार नाही. ती केल आता पसवली, त्याच्यावरती चिरे पडलेत ना, तर ती केल पण आता तोडणार काय पसवलेली? हा पण तयार पण झालेली आहे ना. चालेल मग तोडा ती.
म्हणजे मागच्या पावसासारखी, मे महिन्याच्या पावसासारखी ती केली फुकट नको जाऊ दे. मग फक्त आमचा पुतण्या आणि हे दोघांनी मिळून ही वय घातला आणि हे बघा आता ती केल जी तोडायची आहे ती केल सुद्धा आम्ही आता तोडून घेतो. हे बघा आलेत हे, आता हे काढतील. काढताय ना हो? ठीक आहे, काढा. ओ हे बघा तुम्हाला दाखवते मी, केल तयार झालेली आहे. हे बघा 1 किलो पिकले त्यामध्ये, म्हणजे ही तयार झाली ना हो. आता काढून ठेवली तर पिकेल ना 2 दिवसात. हा हे बघा. चला मग ठेवूया. चुना लावायची गरज नाही ना. मस्त ही विलायची केली आहे. हे बघा हो मस्त केल तर मिळाली, पण हा बांध बघून खूप आम्हाला दुःख झाला. चला जे व्हायचं असेल ते होतंच, चुकत नाही. आमच्या घराच्या अवतीभोवती गुरं बकऱ्या येऊ नये म्हणूनसाठी आम्ही चिऱ्याचा बांध घातला होता आणि तो पावसामुळे बांध पडला आणि ते तुम्हाला मी आता दाखवलं. मला तर खूप वाईट वाटलं.